केडगावमध्ये विश्वेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलीलामृत पारायण सोहळ्यात मंगळवारी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन झालंय. इंदोरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत प्रबोधन करीत उपस्थितांना खिळवून ठेवलं. चहाला साखर नाही, 1 कप साखर उसनी मागणं काही पाप नाही. आपण त्यांची परत त्यांना देणार 1 कप द्या, आणून देते, हरकत नाही. कपाई तुमचा द्या, म्हणजे कपाल साखर संग देईल, हा विनोद नाही, त्याला हरकत नाही ना. परिस्थितीने माणसाने कमीपणा झाला तर चालेल, पण मुलाबाळांच्या वागण्याने कमी होता का? याला शिस्तच लावली. आज महिला मंडळ कुटुंब व्यवस्था जी बिघडत चालली आणि ईश्वरासारख्या चांगल्या चांगल्या बापांना या 2-4 वर्षामध्ये मुलींनी खाली पाय लावलं. मला अरे, ज्या बापानं हाताला कधी घड्याळच घेतलं नाही, कधी पायाला चांगली चप्पल घेतली नाही, अरे संध्याकाळी कामावर तुटपुंजा पगाराची नोकरी करणाऱ्या माणसांचं जगणं लय अवघड आहे. मला आज 10,000 रुपये पगारात काय होते मला सांगा. हे भर पिटतोय तरी तरी घरात आहे तर ते नाही. आम्ही तर घरी काही पाहते नाही. मी तर अजून लग्न झाल्यापासून कधी साखर नाही. ते असं चिकटीनं काम नाही. तुमचं तुम्ही पहा, त्यांना कळलं पाहिजे ना. घरातल्या माणसांवर काही जबाबदाऱ्या टाकून दिल्या ना, त्यांना ते कळतात. या आठवड्यात 2,000 रुपयाचा किराण्याच्या पुढे रुपये मिळणार नाही, आपाप ऍडजस्टमेंट होती. मग मेकअपची होती, तेलाची होती, साबणाची होती, ओरड नाही होत महिनाभर काही. आणि आपण आणत राहिलो ना, रोज उठून तेच येताना आणा. बाई 2 झक मारा तिकडं, पुढच्या 5 तारखेपर्यंत रुपया नाही, तिकडे ठोकळे करून का हिशोब राहत नाही जरा. हिशोब आपण लाचार सवय नाही लावून पाहिजे. तुमचा घोटाळा काय झालाय, काय आणायचंय का? आणि आपली बावळत लोक आहेत, आपली बावळत लोक घरातून बाहेर पडतात. निघालं बरं का, काय आणायचं का यादीच आणायचं म्हणलं का तुम्ही आलाच काय आहे का हे विचारायचं नाही. त्यांचं ते आपाप ऍडजस्ट करतात. आणि आपल्या लोकांनी ती सवय लावली पाहिजे. मुलगी 10वीला गेली ना, आईने तिला थोडी सवय लावली पाहिजे. हे बघ, खारट होईल नाही तर तिखट होईल, संध्याकाळचा स्वयंपाक तुझ्या काय. आपण 2-3 माणसं खायला, नवरा बायको मुलगा पण, ते जमणार नाही. तुझं तू काही कर, मी तिकडे डोकून पाहणार नाही. पण अडचण आली मला विचार मिरची किती टाकायची, पण मी पाहणार नाही. मला 8:30ला स्वयंपाक पाहिजे. मुलगी ट्रेनच होती. ती म्हणली मी करणार नाही, ठेवून द्या 2-4 तिच्या, तू तुझा बाप करीन, तू काय करते त्याचा वापर करूनच येईल. नाही, याला कुठं तरी शिस्त पाहिजे आणि लावायलाच पाहिजे. नाही पोरांना आपण शिकित नाही ना. मला पोरं मग त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, अभ्यास करेल ते नंतर बोंबलं देईल ना. तर बरं, त्याला आठवड्याला सोमवार मंगळवार बुधवार लागते 100, आणि गुरुवार शुक्रवार शनिवार 100. हे आठवड्याला पेट्रोल केवढं लागलं? 200 रुपये. आईनं सोमवारी 100 त्याला दिलते पेट्रोलला. ही न द्यायची काय गरज आहे? नवऱ्याने दिलते ना, लई खोडीची. हिला तर लई हवी, हे तर लई जागृत व्यवस्था. यांनी पोरं बिघडायचं ठेकाच घेतलं. हिनं लगेच पोरं म्हणजे बघ 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच. मी त्याला 9वी पासून पाहते. आता ते पोरग 100 बोगस मिळाले, हरिपाठ येईल का? धाड्याकडे बटर गोवा जवळजवळ कामाला लाग. आता याला खत पाणी कुठून ते पडलं पोरीच्या प्रेमात. पोरगी भंगा, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा गेली, 4थी लागली. पोरीला काय, तिला काय नाही, मोबाईलचं बिल भरायचं नाही, हॉटेलचं बिल भरायचं नाही, गाडीला पेट्रोल टाकायचं, तिला काय.
जातात पोलिसाला ड्रायव्हर पुढचा का मागचा वाळ काय आणि त्या पोरीचा बाप आला इंद्रिकच्या पोराचा बाप आला. खरं सांगतो महाराज, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपलं कीर्तन आहे ना, वर्षातून 4 वेळा माणसाला ऐका. दर 3 महिन्याला एक डोस. मी मानावे तर नका मान, फरक पडत नाही. चांगला झटका बसतो. निमाचा फरक झाला नाही. एक ते इंदुरीकरचा निमा झटका आहे, चांगला झटका बसतो. ते इंदुरीकरने नेमकं बोरींच्या बापच नाही खसकावली कीर्तना. तिच्या डोक्यात टक बसला त्या बापाच्या. आपली तो घरी गेला पूर्ण इकडे 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 कीर्तन ऐकून आलंय. त्या पोऱ्याचं संगत तू दिसली ना, मिलीच टक बसला आपल्याला. ती पोरगी त्या पोराला म्हणली, माझा नाच सोडून माझा पिसाळा मला तर हानी, पण तुला तर बघशीलच.